ए बिलांनो, हॅपी बर्थडे. कोणाचा हॅपी बर्थडे आहे? माझा. जुईचा नाहीये? नाही. जुईचा नाही का हॅपी बर्थडे? नाही. जुईचा पण हॅपी बर्थडे. दोघीचा हॅपी बर्थडे बाबा. तर संध्याकाळी जेवणाचा प्रोग्राम ठेवलेला आहे जायजूच्या बर्थडे निमित्त आणि सध्या माझा सकाळचा स्वयंपाक चालू आहे आमच्या सगळ्यांच्या जेवणासाठी आणि जायजूची मदत मला लावत आहे त्याच्यामध्ये. ए टिकू, टिकुली तुझ्या पण ते बेल्ट कशाला काढला रे लालू? ए लालू बरोबर कर ना, ते हॅपी बर्थडे असते ना आज. बघ त्या भाजीला पण कवळसे मिळून राहिले. तू काय बघते? हो बघू देते बेटा, थांब. हे बघ भाजी, कशाची भाजी आहे ही? कोबीची भाजी. आणि जायजूला कशाची भाजी पाहिजे? फिक्क पाहिजे. बरं, नानाची भाजी तर फेवरेट आहे. जायजूला मस्त नानाची भाजी. मस्त नवीन ताटामध्ये छान जुजू जायजूला. बसा. जेवण कोणाला करायचं? कशाची भाजी आहे ती? बाई गो, कळते का तुला शेंगदाण्याची? खूप आवडते तुला. बरं याला फूक मारा, पोळीला फूक मारा. बरं आज कोणाचा हॅपी बर्थडे आहे? मग छान हॅपी बर्थडे करायचा का आपण? काय करायचं? ते लावलं सकाळी आम्ही, हे सगळे झुंबर लावले ना, आणि त्यांना माहित झालं की आपल्या हॅपी बर्थडेला लावलंय हे सगळं. चला, लाइटिंग कोणाच्या बर्थडेला लावली? आणि इथे करायची ना बाळा आपण बर्थडे? इथे करायचा का? इथे असं छान इथं डेकोरेशनचं मस्त करायचं. इथे मग चेअर जायजीच्या, मस्त केक आणायचा, हो की नाही? मग पंगत बसतील, जायजी त्या पंक्तीला वाढतील सगळ्या. काय झालं बाई गो, हे हसणं तर खूप आवडते मला असं. रडत आहे का बाळ? ए नॉटी, खूपच नॉटी झाले दोघीच्या दोघी. सगळ्यांना बोलावलं का तुम्ही? होय, आता नाटक चालू आहे बरं हे सगळं. पण असे का बरं करताय? काय झालं ग? जाऊ दे, बर्थडे नाही करायचा का? बरं नाही करायचं आईंचा बर्थडे नाही करायला लागत. करायचा का? इथे करायचा? बरं आपण करूया, तिथे करू बर्थडे. काय? वाव, ABCD. काय ते? H फॉर हाऊस, घर. हा, व्हेरी गुड. घराचा. चला या आता इकडे. ते भाऊ आहे बाबा, भाऊ आहे. हो, मला सांग, तू आजीसोबत गेली होती ना सगळ्यांना बोलवायला काल? सगळ्यांना सांगितलं का तू हॅपी बर्थडेला या म्हणून? सांगितलं का? सांगितलं. कोण येणार आहे मग? अगं कोण येणार आहे? एक नाटक करतात या. केक कोणत्या कलरचा आणायचा ग? ब्लू कलर. ऐक ना, माझी गोष्ट तर ऐक. आज आपल्याला सगळ्यांना व्हाईट आणि ब्लू कलरचे कपडे घालायचे आहेत. कोणत्या कलरचे? आणि ब्लू. त्यामुळे केक सुद्धा कोणता आहे? व्हाईट आणि ब्लू. बलून कोणते आहेत? व्हाईट आणि ब्लू. सगळं व्हाईट आणि ब्लू कलर आहे, माहिती का? छान. झालंय का जेवण तुमचे? बलून खेळताय का? कपडे काढून पण टाकले ना, गरमी होत आहे त्यांनी. आतमध्ये खेळायला चाललंय यार. किती तुमचं बाळा फॅन नाही, काही नाही. काल संध्याकाळी मी अकोल्यावरून आल्याबरोबरच ही 1.5 किलो चणे मी भिजत टाकलेली. 1.5 किलो चणे आणि 1 किलो बटाटे, असं सध्या तरी माझं ठरलेलं आहे की अशी भाजी करायची आहे. त्याच्यावरती फेस येतोय, पण 1.5 दिवस ते चांगले भिजून गेलेत, त्यामुळे मस्त फुगले आहेत. आणि सध्या मी जेवण करून घेतोय, म्हणजे सध्या जेवण करून घेतलं, एक आटपून जाते काम, नंतर पुढच्या कामं करायला मोकळं होतो. गाठ पाळून दे. बरोबर. तर सध्या जेवण वगैरे आटपलेत आणि बर्थडेची एक स्वयंपाकाची तयारी सध्या सुरू झालेली आहे. मी इथे छोले वगैरे सगळं उकळायला टाकलेलं आहे, राईस सुद्धा टाकून दिलाय आणि पोळ्या वगैरे करायच्या बाकी आहेत. त्या दुपारी दिवसभर करावंच लागणार आहे, म्हणजे त्याला भरपूर वेळ जाणार आहे.
आणि मदतीला येणार आहेत थोडं, कॉलनीतले 1-2 बायका येतील मे बी, आणि आम्ही घरी थोडस करून पाहू. छोले इथे मी उकडत टाकले आहेत आणि यावरती ना थोडासा असा फेस येतोय, त्यामुळे तो सतत मला असा काढावा लागतो, तरी टेस्टला जरा खराब लागेल. असा फेस येतोय उकडताना. आजीला छान छान मदत करू लागा. कणिक भिजू लागतात जायजुई. आज हॅपी बर्थडे आहे ना जायजुईचा, त्याच्यामुळे हो ना जायजुई. ए लालू मदत करू लागते. हो हो, दोघे. तिला वाटलं पाणी संपते, आजीला पण लागते असं म्हणणं आहे तिचं. बाळा खूप सारं पाणी आहे आपल्याकडे. कोण आहे ग? कोण आलं? आत्या आली का? कोणाची आत्या आली ग? ए लालू तू तर कपडे पण काढले, तिला गरमी होत होती ना. आणि ते गिफ्ट काय आणलं आत्याने? ए काय आणलं तुझ्यासाठी? डॉल आहे ती. पण आता ते सरप्राईज आहे तुमच्यासाठी. आता नाही, उठल्यानंतर देते. पटकन चला, झोपा लवकर, आपल्या खूप काम आहेत बाबा. चला लवकर, चला. हा आत्या झोपवते, चला जा. जायजूच्या बर्थडे साठी प्रत्येकाचे कामाला थोडे हात लागले, त्यामुळे हे काम खूप सोयीचं झालं. आत्या सुद्धा आली जायजूची, आणि आम्ही सगळेजण मिळून सध्या स्वयंपाकासाठी पोळ्या वगैरे बनवतात. आणि भाजी राहिलेली होती, ती पोळ्या वगैरे सगळं आटोपल्यानंतर मी सध्या भाजी तयार करतेय. मसाला वगैरे तयार झालेला आहे, आणि बस आता त्याच्यामध्ये चणे वगैरे टाकले. सकाळी उकळून घेतले होते चणे, त्यामुळे तेवढं काम लोड नाहीये सध्या. आणि आजोबा आजींकडे असं छोटं काम दिलेलं आहे जायजूचे बलून फुगवण्याचे. जोवर ते करू शकतात तोवर ठीक आहे, नंतर मग मी करेल. जाई आजीला म्हणा बरोबर फुगव म्हणा. बटाटे उकडल्यानंतर फारच छोटे दिसायला लागले होते, त्यामुळे मी परत बटाट्याचे काप केले आणि तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेतले, म्हणजे ही त्या भाजीमध्ये मिक्स करता येईल. ऑलमोस्ट भाजी तयारच झाली होती. आता हे फ्राय केलेले बटाटे त्यामध्ये टाकले की एकदम भाजी टकाटक डन होऊन जाईल. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा व्हिडिओ तुम्हाला दिसेल.